छत्रपती संभाजीनगरात प्लॉट खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या एका एजंटची तब्बल 2,89,89,420 रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे। या प्रकरणी अशोक चांदमल लोढा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार सन 2024 मध्ये सातारा परिसरात मंजिरी अलोक चौधरी, स्वप्ना विद्याधर बडिगनबार, मोहिनी दिलबाग सिंग आणि जावेद खान नूरखा पठाण यांच्याकडून त्यांनी 2,89,89,420 रुपये किमतीचा भूखंड खरेदी केला होता। मात्र खरेदी करण्यात आलेले हे जमीन क्षेत्र प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचं पुढे आलंय। संबंधित जागेचे यापूर्वीच प्लॉटिंग करून विक्री करण्यात आली होती। ही बाब आरोपींना माहीत असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अशोक लोढा यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। रस्त्यासाठी सोडण्यात आलेल्या शिल्लक पोकळी क्षेत्राचा गैरफायदा घेत सदर जागा त्यांच्या नावावर असल्याचे 7/12 उतार्यावर दाखवून ती जमीन फिर्यादीस विक्री करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकारे सर्व आरोपींनी संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी आणि फिर्यादीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अशोक लोढा यांनी केलाय। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते।